वेलकम बॅक टू एलियानास किचन। तर आज आपण मस्त खमंग खुसखुशीत आळू वड्या तेही दोन प्रकारे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर त्याआधी ही आळूची जी ताजी पानं दिसतात ती माझ्या बॅकयार्डमध्ये मी लावलेली आहेत। तर बॅकयार्डमध्ये ना मी काही झाडं लावलेली आहेत, त्यामध्ये तुम्ही पाहू शकता केळाचं झाड आहे, शेवग्याचं झाड आहे, त्यानंतर ही आळूची पानं देखील लावली होती। किती मस्त पानं उगवलेली आहेत आणि आता ही पानं आपण कट करून घेणार आहोत। तर पानांवर काय ना वरच्या झाडाचा कचरा पडतो, त्यामुळे ही पानं थोडीशी घाण झालेली आहेत, पण काहीच हरकत नाही, पानं आपण धुवूनच वापरणार आहोत। तर सर्व पानं मी तोडून घेतलेली आहेत आणि विशेष म्हणजे आपण हातांनी लावलेल्या पानांच्या वड्या बनवण्यामध्ये मजा काही औरच असते। तर हे पहा, ही जी पानं आहेत ना ह्याची देठं अशी काळसर किंवा अशी थोडीशी ब्राऊन आहेत, तर ज्यामुळे ना ह्या वड्या घशामध्ये अजिबात दाटत नाही। तर सुरुवातीला मी याची देठं कापून घेतली आणि ह्या जी पानं आहेत ना स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत। साधारणतः 30 ते 35 ही पानं आहेत। तर आता याच्या मागच्या शिरा आपल्याला चाकूच्या साहाय्याने अशा प्रकारे कापून घ्यायच्या। यामुळे जेव्हा आपण वडी बनवतो ना तेव्हा ही पानं फाटत नाही। तर ही सर्व बेसिक प्रिपरेशन आहे जेव्हा पण आपण वडी बनवतो त्यावेळेस। तर हे पहा, अशा प्रकारे अलगद हाताने चाकूच्या मदतीने याची शिरा कापून घ्यायच्या। त्यानंतर हे पान उलटं फिरवायचं आहे आणि लाटण्याने हे पान लाटून घ्यायचं। यामुळे काय होतं ना, पानामध्ये लवचिकता येते आणि जेव्हा तुम्ही आळू वडी फोल्ड करता ती अजिबात कुठेही फाटत नाही किंवा पान फाटत नाही। तर अशा प्रकारे आता ही पानं जी आहेत ती वडी करण्यासाठी तयार आहेत। पण आपण ही जी वडी आहे ना नेहमीपेक्षा एकदम वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत। यासाठी एक स्पेशल मसाला बनवायचा आहे। यामध्ये मी ओलं खोबरं घेतलेलं आहे जवळपास 1 वाटी, 10 ते 15 लसणीच्या पाकळ्या, 1.5 इंच आलं, 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 2 चमचे धने, अर्धा चमचा बडीशेप घेतलेली आहे, 2 मोठे चमचे चिंच गुळाची चटणी घेतलेली आहे आणि यामध्ये पाणी घालून आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे। ह्या फ्रेश मसाल्याची टेस्ट या आळू वडीमध्ये इतकी कमाल येते ना, एकदा नक्की करून पहा। तर आता मी या ठिकाणी 3 कप बेसन घेतलेलं आहे। यामध्ये चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा हिंग, यामुळे वडी पचायला हलकी होते, 1 चमचा ओवा हातावर कुस्करून घालायचा, यामुळे वडीला चव छान येते आणि पचायला हलकी होते। आवडीनुसार पांढरे तीळ घालायचे आणि तयार असा फ्रेश मसाला यामध्ये घालायचा। सुरुवातीला पाणी घालायची घाई करायची नाही। या मसाल्यामध्ये हे बेसन पहिले भिजवून घ्यायचं, त्यानंतर आवश्यकतेनुसार थोडं पाणी घालून ह्याचं घट्टसर बॅटर तयार करायचं आहे। तर बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे थिक बॅटर आपल्याला हवं। तर आता बऱ्याच वेळा आळू वड्या करताना खूप हात घाण होतात, इकडं तिकडं हे बॅटर लागलं जातं। असं होऊ नये म्हणून अशा प्रकारे रबरी स्पॅच्युल्याने ह्या पानावर आपल्याला हे बेसनाचं मिश्रण लावून घ्यायचं। एकदा पान सरळ ठेवायचं, दुसऱ्या वेळेस पान उलट्या दिशेने ठेवायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही एकावर एक तुम्हाला हवी तेवढी पानं ठेवून तुम्ही याचा रोल बनवू शकता। तर मी 4 पानांचा रोल या ठिकाणी बनवलेला आहे। तर ही एकदम ट्रॅडिशनल पद्धत आहे की ज्याची तुम्ही वडी बनवत आहात। तर हे पहा, अशा प्रकारे मस्त स्पॅच्युल्याच्या मदतीने लावल्यामुळे तुम्ही पाहू शकता हात देखील घाण झालेले नाहीत, आजूबाजूला जास्त पसारा झालेला नाही आणि आता हा रोल व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकदम घट्टसर असा करून घ्यायचा आहे, रोल करून घ्यायचा आहे। तर ही वडी तयार झाली। तर आता दुसऱ्या पद्धतीने वडी बनवण्यासाठी काय घ्यायचं, आपलं जेवणाचं जे ताट असतं ना थोडं उंचट असं प्रकारचं ताट घ्यायचं आणि यामध्ये अशा प्रकारे आळूची पानं ठेवून घ्यायची खाली बेसला। त्यानंतर वरती थोडंसं बॅटर घालायचं, स्पॅच्युल्याच्या मदतीने छान स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यावर पुन्हा एकदा आळूच्या पानाची लेयर द्यायची। तर यासाठी आळूची पानं आवश्यकतेनुसार कट करून घ्यायची आणि यावर ठेवून घ्यायची, म्हणजे की सर्व जे ताट आहे ना ती 1 ते 1.5 पानामध्ये कवर होऊन जातं। तर अशा प्रकारे तुम्ही हवे तेवढ्या लेयर लावून घेऊ शकता। वरती पांढरे तीळ घालायचे आणि हे देखील ताट आपलं शिजवण्यासाठी तयार आहे, हे रोल देखील शिजवण्यासाठी तयार आहेत। वरून थोडे पांढरे तीळ टाकायचे आहेत। तर पाणी असं खळखळ उकळलं की यामध्ये हे रोल ठेवून घ्यायचे आहेत। दुसऱ्या बाजूला पण मी पाणी उकळायला ठेवलं आहे, यामध्ये जे ताटामध्ये वडी केली आहे ती ठेवायची आहे आणि हे दोन्हीही 15 ते 20 मिनिटं
लो फ्लेमवर आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत। तर 15 ते 20 मिनिटानंतर रोल छान शिजले गेले, थंड झाले आणि मी आता तुम्हाला दाखवत आहे। दोन्हीही प्रकार एकदम मस्त शिजलेले आहेत। तर आता पहिले रोल तुम्हाला कट करून दाखवते। हे पहा, एकदम मस्त रोल शिजलेला आहे आणि लेयर देखील तुम्ही पाहू शकता, कुठेही वडी अजिबात तुटत नाही किंवा फाटत नाही, एकदम परफेक्ट वडी बनवून तयार होते। ताटामधली वडी देखील तुम्हाला दाखवते। हे पहा, एकदम आरामात हे ताटापासून वेगळं झालेलं आहे आणि तुम्हाला हवं ते शेपमध्ये तुम्ही ह्या वड्या कापून घेऊ शकता। तर मी चौकोनी आकारामध्ये वड्या कट करून घेत आहे। तर दोन्ही वड्या तुम्ही पाहू शकता काय मस्त दिसत आहेत। तर ह्या तुम्ही शॅलो फ्राय करा किंवा डीप फ्राय करा। मी थोड्याशा तेलामध्ये ह्या वड्या दोन्ही बाजूनी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेत आहे। तर आजच्या ह्या ज्या वड्यांची रेसिपी आहे ना, तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा। कोणती पद्धत तुम्हाला जास्त सोपी वाटते हे देखील मला सांगा। दुसरी जी पद्धत आहे ना, या पद्धतीमध्ये अगदी तुम्ही पहिल्यांदा देखील वड्या बनवत असाल ना, तर त्या अजिबात चुकणार नाही आणि दुसरी पद्धतीने ना कोणीही या वड्या अगदी आरामात बनवू शकतात। जर तुम्हाला रोल बनवायला येत नसतील तर दुसरी पद्धत नक्की वापरा आणि आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। थँक्यू।